PYQ based on the chapter thermodynamics that was asked in CET 2023. An ideal Carnot engine extracts 100 joule from a heat source and dumps 40 joule to a heat sink. म्हणजे सोर्सचं जे टेम्परेचर आहे जे Q1 असतं ते 100 जूल आहे आणि सिंकचं जे आहे ते 40 जूल दिलेलं आहे. आता ऍट ते सिंकचं टेम्परेचर ऍट 300 केल्विन द टेम्परेचर ऑफ द हीट सोर्स इज ऑप्शन ए 600 केल्विन, बी 700 केल्विन, सी 750 केल्विन अँड डी 650 केल्विन. तर आता तुम्हाला सोर्स आणि सिंक यांची हीट दिलेली आहे आणि तुम्हाला सिंकचं टेम्परेचर दिलेलं आहे आणि सोर्सचं टेम्परेचर काढायचंय. इफिशियन्सीचा हा पण फॉर्म्युला असतो, हा पण फॉर्म्युला असतो. या दोन्हीची कंपॅरिझन केली तर T2/T1 दॅट इज इक्वल टू Q2/Q1. तुम्हाला T1 काढायचंय सोर्सचं टेम्परेचर. मग आता T2 दिलंय 300, याची हीट दिली 100 आणि Q2 दिलंय 40. मग आता हे 0 कॅन्सल झाले. 3000 डिवायडेड बाय 4 म्हणजे तुमच्या सोर्सचं टेम्परेचर आलं 750 केल्विन. जो करेक्ट ऑप्शन सी आहे. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.